त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पहिलं तर 2 महिन्यापूर्वी की 3-4 महिन्यापूर्वी हे सांगावं, कारण त्याच्यात त्यांची गफलत झालेली नेहमीसारखी. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही 2 महिन्यात सगळं काही निकाल लावला आणि फाशी दिली. कोणाला दिली, कशाबद्दल दिली, कधीची केस होती, कशी झाली ही फाशी, कुठे दिली ही फाशी, हे सगळं त्यांनी लोकांना सांगावं, कारण ते एवढं खोटं बोलत चाललेलं तर आम्हाला माहिती होतं त्यांच्यात किती खोटेपण आहे, पण तो आता जग जाहीर होतो. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगतो, हे सगळं वातावरण बनत असताना त्यांना जे वाटते की राजकीय मला वाटतं ही गोष्ट राजकीय पक्षांनी ह्याच्यात आता उतरणं गरजेचं आहे, कारण जोपर्यंत शक्ती कायदा पास होत नाही केंद्र सरकारकडून किंवा राष्ट्रपती महोदयांकडून तोपर्यंत ही परिस्थिती अशीच राहील. मला वाटतं हे आंदोलन आपण पाहिलं असेल 2022 असेल 23 असेल आणि आत्ता पण मागच्या वर्षी देखील जी आश्वासनं दिली होती, यावर्षी देखील जी आश्वासनं दिली होती, आम्ही सगळे ह्याच्यावर बोलतोय. आंदोलनात काही जण जात आहेत, मला वाटतं पवार साहेब देखील आमच्या वतीने सगळ्यांच्या इंडिया आघाडीच्या वतीने जात आहेत. पण हे सगळं होत असताना मूलभूत प्रश्न हाच राहतो की परत ह्या विद्यार्थ्यांना ही आंदोलनं का करावी लागतात. काही बेसिक ज्या गरजा आहेत, बेसिक ज्या गोष्टी की 2 पेपर एका दिवशी होऊ नयेत. आता IBPS आणि ही जी परीक्षा आहे ती एकाच वेळी तुम्ही घडवून आणताय, हे ह्या बेसिक गोष्टी जे MPSCला कळायला पाहिजेत. पण परत आंदोलन होतात, आंदोलन चिघळायला लागतात. ह्याच्यावर सगळेच राजकीय नेते बोलत आहेत, सरकार दाखवतं तरी की त्यांना हे सगळं दिसतंय, पण हे सगळं होऊन अजूनही नोटिफिकेशन काही निघालं नाही. तसंच मुंबई महानगरपालिकेचं देखील अजून एक असंच आज पत्र लिहिलं मी याच भरती कारणाने. आणि तुम्ही परिस्थिती बघा, महाराष्ट्रात आज आपण पाहतोय की उद्योग क्षेत्रात तर कुठेही आपण काही गरुड झेप या गेल्या 2 वर्षात घेतली नाही आहे. नवे रोजगार निर्माण होत नाही आहेत, नवे नोकऱ्यांच्या संधी येत नाहीत. आणि हे एका बाजूला होत असताना जे कोणी स्पर्धा परीक्षेला जातं त्याला देखील आंदोलन करायला लागतं. म्हणजे नोकऱ्या तरुणांनी घ्यायच्या की नाही घ्यायच्या. साहेब आदिवासी एक मिनिट हे झालं तर आदिवासी विद्यार्थ्यांचं देखील कालपासून आंदोलन सुरू आहे. 22 दिवस झाले उपोषण सुरू आहे. कालपासून रास्ता रोको आंदोलन सुरू आहे. नाशिक गुजरात महामार्ग कालपासून. म्हणजे आपण हाच विचार करा, आज तरुणांना रस्त्यावर यायला लागतंय आंदोलन करण्यासाठी. का तर नोकऱ्या आणि स्पर्धा परीक्षा. आज महिलांना रस्त्यावर यायला लागतंय का तर सुरक्षा. आम्ही हे तर सांगितलंच आहे, लाडली बहीणला आम्ही वाढीव तर देऊच निधी, पण त्याच सोबत सुरक्षा देखील देणं गरजेचं आहे. त्या देखील आज रस्त्यावर आहेत. शेतकरी आज आपण पाहतोय आत्महत्या काही थांबत नाही आहेत. मग नक्की या राज्यात खुश आहे तरी कोण या सरकारबरोबर. जे 50 खोकेवाले आहेत त्यांचं सगळं आनंदात चाललं असेल, पण आज जनता त्रस्त आहे. संरक्षण करण्यासाठी आता आंदोलन करावं लागणार का, असं ट्विट देखील राहुल गांधी हेच आहे. आणि खरं तर हे गुन्हे दाखल झालेच कशासाठी. म्हणजे एखादं कोणती महिला सुरक्षेसाठी आंदोलन करते, 3 की 4 वर्षाच्या मुलींवर जेव्हा असे अत्याचार होतात त्याच्या विरुद्ध कोणतरी आंदोलन करतं, त्यांच्यावर गुन्हे दाखल करता तुम्ही आणि 300 लोकांना आत घेता. हे हा कुठचं नाही बरं. काल आम्ही तो व्हिडिओ बघितला, जसं त्यांची परेड केली गेली, जणू काही हेच बलात्कार आहेत. आणि आपण हे पाहतोय की ह्या देशामध्ये भाजपने अशी प्रथा एक पाडलेली आहे. बिल्किस बानो जातपात धर्म न बघता महिला होती, तिच्या बलात्कारांचं जे स्वागत करतात, औक्षण करतात, त्यांना प्रचारात फिरवतात. त्यांच्याकडून आम्ही काय नाही अपेक्षा करू. जे प्रधानमंत्री महोदय स्वतः रेवण्णाच्या प्रचाराला जातात, हजारो महिलांवर ज्यांनी अत्याचार केलेत, त्यांच्याकडून आम्ही काय नाही अपेक्षा करायची. आणि हेच आहे म्हणून देश प्रश्न विचारत आहे की हा बदल आता घडवणं गरजेचं आहे.